तुम्ही पाहत असाल की माझ्या शेतामध्ये तुम्ही कुठेही जरी बघितलं तरी मात्र झाडं तुम्हाला एक समान दिसत असेल व्हिडिओमध्ये, झाड मात्र विकनेस मध्ये नाहीये. झाडांचा हिरवेगारपणा तुम्ही बघू शकता, पानांची जी काही लांबी रुंदी आहे ती बघू शकता, झाडांवरती जी काही चकाकी आहेत तर ती तुम्ही बघू शकता, एकदम सुदृढ त्या ठिकाणी आहेत. मग हे कशामुळे झालं? लाल पडणं, पिवळं पडणं हे त्या ठिकाणी राहणार नाही आणि एक चांगल्या प्रकारचं झाड, मजबूत झालेलं झाड तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल, अगदी माझ्या कपाशी सारखं. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही केलेली ही एक चूक तुमच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट ही तर आणूच शकते, परंतु तुमचा कापूस लाल पडणं असेल, पिवळा पडणं असेल किंवा तुमच्या झाडांची वाढ खुंटणं असेल, अशा प्रकारच्या समस्या मात्र तुम्हाला या स्थितीमध्ये दिसू शकतात. मग ती कोणत्या प्रकारची चूक आहे की ती आम्ही करून ठेवलेली आहेत, आम्हाला ती चूक करायची नाहीये, किंवा जो काही कापूस आमचा लाल पडतोय त्या ठिकाणी पिवळा पडतोय, वाढ खुंटलेली आहे, जोमदार वाढ त्या ठिकाणी आमच्या कपाशी पिकाची होत नाहीये, तर त्याच विषयावरती आपण या ठिकाणी सखोल चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला कुठेही स्किप नका करू. आणि अजूनही तुम्ही आज जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनलवर जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा. शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहत असाल की हे माझं कपाशीचं शेत आहे. माझं कपाशीचं जर झाड तुम्ही जर चांगलं निरखून जर बघितलं तर मात्र तुमच्या असं लक्षात येईल कोणत्याही प्रकारचा अटॅक मात्र आपल्या कपाशीच्या झाडांवरती नाहीये, जोमदार वाढ झालेली आहे. त्यानंतर मात्र लाल नाहीये, पिवळी नाहीये, कोणत्याही प्रकारची समस्या आपल्या कपाशी पिकामध्ये नाहीये. आता शेतकरी बांधून ही चांगल्या प्रकारची कंडिशन आपल्या कपाशीची आहे, तर हे कशामुळे झालंय याच्या पाठीमागचं उत्तर असं आहे शेतकरी बांधून की आपण आपल्या कापूस पिकाला जो काही भेसल डोस आहे तो भेसल डोस लवकर दिलेला आहे, आणि आपण आपल्या कपाशीला भेसल डोस लवकर दिल्यामुळे आपलं जे काही कपाशीचं झाड आहे ते एकदम रोग प्रतिकारक शक्तीने अगदी मजबूत बनलेलं आहे. कोणत्याही प्रकारचा रोग त्याच्यावरती नाहीये, त्याच्यानंतर लाल नाहीये, पिवळं नाही, वाढाही जोमदार आहे. अशा प्रकारचं पीक हे त्याच वेळेस होईल शेतकरी बांधवांनो ज्यावेळेस मात्र तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये भेसल डोस तुमच्या कापूस पिकाला देतात. परंतु जेवढा उशीर मात्र तुम्ही तुमच्या कापूस पिकामध्ये खत देण्यासाठी केला तेवढा वाईट परिणाम मात्र तुमच्या कपाशीवरती होणारच आहे. मग वाईट परिणामामध्ये तुम्हाला काय दिसणार आहेत की मग लाल पडणे, पिवळं पडणे, त्यानंतर वाढ खुंटणे, अशा प्रकारच्या समस्या तुम्हाला दिसू शकतात. बरेचसे शेतकरी म्हणतात की आम्ही आमच्या कपाशीला इतक्या लवकर खत देत नाही, आम्ही साधारणतः 20-25 दिवसानंतर खत देतो. हा त्यांचा गैरसमज आहे. मला त्या सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगायचं आहे की बाबा, ज्यावेळेस मात्र आपण या कपाशी पिकाला खत देतो ना त्यावेळेस मात्र आपलं खत दिल्या काही लागत नाही, दिल्या खत लागत नाही. खत हे लागतं साधारणतः आपल्याला माहिती, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, ज्यावेळेस खत व्यवस्थापनाचे माझे व्हिडिओ पडले त्यामध्ये मी सांगितलेले आहेत की साधारणतः जे काही नत्र आहेत, नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य अन्नद्रव्यापैकी जे काही नत्र आहेत ते नत्र साधारणतः एक 3-4 दिवसानंतर आपल्या पिकांना उपलब्ध होतं. परंतु जे काही स्फुरद आहे, पालाश आहे, हे आपल्या पिकांना उपलब्ध होण्यासाठी साधारणतः 20-25 दिवसाच्या पुढचा कालावधी लागत असतो. मग जर आम्ही 20-25-30 दिवसाला जर खत जर दिलं तर मग ते लागेल तरी कधी, उपलब्ध होईल तरी कधी, साधारणतः ते उपलब्ध होईल एक 55व्या किंवा 60व्या दिवशी ते उपलब्ध होईल, म्हणजे साधारणतः 2 महिन्यानंतर ते उपलब्ध होईल. आपल्याला माहिती की आमचं सुरुवातीच्या अवस्थेमधलं झाड जर त्याला जर खतच मिळालं नाही, ते जर अन्नद्रव्य जर उपलब्ध जर झाले नाही तर मग ते पिवळं पडणारच आहे, ते लाल पडणारच आहे, त्याची वाढ होणारच नाही. असेही शेतकरी म्हणतात की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये त्याला मुळा राहत नाही, इतक्या लवकर खत देऊन तरी मग काय फायदा आहे, ते खत वायाच जातं. अतिशय चुकीची गोष्ट. शेतकरी म्हणून ज्यावेळेस आपण लागवड करतो आणि लागवड केल्यानंतर 1-2 दिवसामध्ये म्हणा किंवा लागवडीबरोबर ज्यावेळेस आपण खत देतो त्यावेळेस मात्र ते खत उपलब्ध ज्यावेळेस एक 20-25 दिवसानंतर होईल त्यावेळेस अगदी त्यांच्या वेळेनुसार, त्या झाडांच्या वयानुसार त्यांना ते खत उपलब्ध होत असतं. आणि ज्यावेळेस मात्र ते उपलब्ध होत असतं त्यावेळेस मात्र झाडामध्ये पिवळेपणा, जो काही लाल पडणे असेल किंवा वाढ खुंटणे, अशा प्रकारच्या समस्या दिसत नाही आणि अगदी जोमदार वाढ त्याने आपल्या पिकांची होते. तुम्ही पाहत असाल की माझ्या शेतामध्ये तुम्ही कुठेही जरी बघितलं तरी मात्र झाडं तुम्हाला एक समान दिसत असेल, व्हिडिओमध्ये एक समान झाडं तुम्हाला दिसतंय. थोडंफार लहान मोठे असू शकतात, थोड्याफार प्रमाणात तुटा पडलेला असेल, परंतु झाड मात्र विकनेस मध्ये नाहीये. झाडांचा हिरवेगारपणा तुम्ही बघू शकता, पानांची जी काही लांबी रुंदी आहे ती बघू शकता, झाडांवरती जी काही चकाकी आहेत तर ती तुम्ही बघू शकता, एकदम सुदृढ त्या ठिकाणी आहेत. मग हे कशामुळे झालं तर आपण खत व्यवस्थापन हे आपल्या कापूस पिकाला लवकर केलेले आहेत. अगदी 2-2 पानाचं ज्यावेळेस आपलं पीक होतं त्याच वेळेस आपण हे खत व्यवस्थापन केलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं शेतकरी बांधवांनो, तुम्ही मात्र कापूस जर लागवड केला असेल तर लवकरात लवकर तुमच्या कापूस पिकाला खत द्या,
जेणेकरून तुमचा कापूस पीक डेव्हलप होईल, तुमचे झाडं डेव्हलप होतील. आणि आता मात्र तू म्हणाल की आता जर दिलं तर मग उशिरान लागतं, मग आता नगदी काय करावं. तर शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या कापूस पिकामध्ये अशा प्रकारची समस्या जर तुम्हाला जर दिसत असेल तर त्यासाठी मात्र 19-19-19 हे जे काही विद्राव्य खत आहे याची फवारणी मात्र तुम्ही लवकरात लवकर तुमच्या कापूस पिकावरती करून घ्या. त्यानंतर तुम्हाला जर ड्रिपने सोडायची असेल, तुमच्याकडे अशा प्रकारची ठिबकची जर व्यवस्था जर असेल तर मात्र तुम्ही प्रति एकर 4 किलो पर्यंत सुद्धा जे काही 19-19 खत आहे ते ठिबकद्वारे तुम्ही तुमच्या कापूस पिकाला देऊ शकतात. म्हणजे जेणेकरून तुमच्या कापूस पिकामध्ये जी काही अन्नद्रव्याची कमतरता झालेली आहे ती मात्र त्या ठिकाणी पूर्णतः ती भरून निघेल आणि तुमचा कापूस त्या ठिकाणी लाल पिवळा वगैरे झाला, वाढ खुंट नसेल तर मात्र या समस्येचं निवारण होऊन त्या ठिकाणी तुमचा कापूस जोमदार वाढेल, लाल पडणं पिवळं पडणं हे त्या ठिकाणी राहणार नाही आणि एक चांगल्या प्रकारचं झाड, मजबूत झालेलं झाड तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल, अगदी माझ्या कपाशी सारखं. शेतकरी बांधवांनो, हीच महत्वाची गोष्ट आहे की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये खत व्यवस्थापन करणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही, लवकरात लवकर तुम्ही तुमच्या कापूस पिकामध्ये खत व्यवस्थापन करून घ्या आणि तुमचं कापूस पीक हे लाल पडणे, पिवळं पडणे, वाढ खुंटणे यापासून वाचवा. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.